मराठा समाजाच्या 12 लाखाहून अधिक लोकांना कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप. राज्यात 48 लाख मराठ्यांच्या नोंदी सापडल्याची राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती. संभाजीनगर विभागातच 50,000 प्रमाणपत्रांचं वाटप. टीम इंडिया T20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये उपांत्य सामन्यात भारताचा इंग्लंडवर 7 धावांनी रोमहर्षक विजय. संजू सॅमसनची पुन्हा एकदा स्पेशल खेळी तर इंग्लंडच्या बेथेलचं शतक वाया. राज्याचा अर्थसंकल्प आज सादर होणार. अजित पवारांच्या निधनानंतर मुख्यमंत्री फडणवीस अर्थसंकल्प मांडणार. आर्थिक विकास दर 7.9% राहण्याचा अंदाज. तेलंगणाचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंकडून 9 राज्यांच्या राज्यपालांची नियुक्ती. बहुप्रतीक्षित धर्मांतर विरोधी कायद्याला अखेर राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. लवकरच अध्यादेश निघणार. कायद्यात 5 लाखांचा दंड तर 7 वर्षांच्या शिक्षेची तरतूद. वाशिम जिल्ह्यात 10वी आणि 12वीच्या परीक्षेदरम्यान झालेल्या कॉपी प्रकरणी 22 शिक्षक निलंबित. गुन्हे नोंद असलेल्या 51 शिक्षक आणि कर्मचाऱ्यांवरही कारवाईच्या सूचना. युद्धस्थितीमधली भारतासाठी सर्वात मोठी बातमी. रशियाकडून तेल खरेदी करण्यास भारताला 1 महिन्याची अमेरिकेकडून मुभा. जागतिक तेल बाजारातल्या स्थैर्यासाठी निर्णय. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड, लष्कर आणि पोलिसांनीही शरण यावं. सगळ्यांना माफ करतो, डोनाल्ड ट्रम्प यांचं आवाहन. इस्लामिक क्रांतीपूर्वीचा इराण मिळवण्याची वेळ आल्याचा दावा. खामेनेईंच्या निधनानंतर 5 दिवसांनी भारताकडून शोक व्यक्त. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी दिल्लीतील इराणी दूतावासाला भेट देऊन शोक व्यक्त केला. तर एस जयशंकर यांची इराणी परराष्ट्र मंत्री अराघची यांच्याशी चर्चा. मुंबईतलं तापमान वाढलं. काल 38.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. गेल्या 5 दिवसांपासून मुंबईसह ठाणे, रायगड जिल्ह्यात उन्हाचा तडाखा वाढला. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.